पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून देखील आदिवासी माणसावरच अत्याचार आणि अन्याय होतो। आदिवासी माणसाने फक्त हमाली करायची आणि या लोकांच्या हाताखाली काम करायचं। यांच्यापेक्षा पुढे जायचा प्रयत्न केला तर या प्रकारे लातेने तुडवले जातील। किती लाज वाटणारी गोष्ट आहे ना। तर ही घटना बोईसर प्रणाली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आहे। स्थानिक गुरुजी सोसायटी मध्ये निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपले आदिवासी बांधव निवडून आले। याच गोष्टीचा राग धरून आपल्या आदिवासी मुलांवर बेदम मारहाण केली गेली आणि आदिवासी जातीवरून शिवीगाळ करून त्यांचा अपमान देखील केला गेला। या घटनेची तक्रार 5 मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली। अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे देखील दाखल झाले, परंतु एवढे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी खुलेआम फिरत आहेत। त्यानंतर 5 मार्ग पोलीस स्टेशन वरती शांततेने आंदोलन केलं गेलं। ना कोणती घोषणा ना कोणता वाद, फक्त मागणी एकच, आरोपींना अटक करा। त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन देखील दिलं की आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू, परंतु अशा राजकीय पाठिंबा असलेल्या आरोपींना पोलीस प्रशासन अटक करण्यात अपात्र दिसून येत आहे। त्यानंतर आता पालघर कलेक्टर ऑफिस येथे धरणे आंदोलन सुरू आहे। दिवसाच्या उन्हात आणि रात्रीच्या कडाकीच्या थंडीमध्ये हे आंदोलन सुरू असून अजून देखील न्याय भेटेना आणि या ठिकाणी अजून देखील ना कोणता आमदार आला ना कोणता खासदार। आणि सर्व सोशल मीडिया क्रिएटर आणि आपल्या कलाकारांना विनंती आहे, याच लोकांनी आपल्याला एवढं पुढे आणि मोठं केलं तर आपलं कर्तव्य आणि जिम्मेदारी आहे की जेव्हा जेव्हा आपल्या समाजाला आपली गरज पडेल तेव्हा आपण आपल्या समाजाची नक्की मदत केली पाहिजे। लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत आम्हाला न्याय मिळेल या आशेवरती आहेत। ही लढाई फक्त त्यांची नाही तर आदिवासीवर अन्याय आणि अपमानाची आहे। तर सर्वांनी एकत्र या आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जोहार। मॅडम आम्हाला न्याय पाहिजे। मॅडम आम्हाला न्याय पाहिजे। न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। बा कवा उठायचा? आरो फॅक्टरी झाल्याशिवाय उठायचा नाही, अजिबात नाही उठायचा काय? नाही कोळी दिवस तरी होत। हा